तर फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी काँग्रेस आता चांगलीच आक्रमक बनली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर काँग्रेस घेराव घालणार आहे। मुंबई प्रदेश युवक काँग्रेस आणि महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने गिरगाव चौपाटी इथं आंदोलन करण्यात येणार आहे। मात्र पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे। सध्या वर्षा बंगल्यावर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी। फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणा संदर्भात पीडितेला न्याय मिळावा यासाठी मुंबई युवक काँग्रेसकडून आज मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान म्हणजेच वर्षा याला घेराव घातला जाणार आहे। आंदोलन तिथे केलं जाणार आहे। गिरगाव चौपाटीवरून त्यांच्या या आंदोलनाला सुरुवात होणार आहे। मात्र त्याआधी आपण पाहतोय गिरगाव चौपाटीच्या इथेच पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे। प्रत्येक गाडी पोलीस तपासत आहे, म्हणजे कुठला युवक काँग्रेसचा कार्यकर्ता त्या गाडीत असेल तर जी चौकशी केली जाते आणि ती गाडी बाजूला काढली जात आहे। अशा पद्धतीने प्रत्येक गाडी इथे पोलीस तपासत आहेत आणि ती सोडत आहेत। युवक काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचा जो मोर्चा आहे तो इथेच म्हणजे गिरगाव चौपाटीवर पोलीस अडवून ठेवणार आहेत। त्यांना वर्षा निवासस्थानापर्यंत पोलीस जाऊ देणार। आपण पाहतो की ती बस आलेली आहे, ती बस देखील पोलीस तपासत आहेत की नेमकी बस कुठून आली, कोण कोण आहे आतमध्ये आणि त्यानंतरच प्रत्येक वाहनांना सोडलं जात आहे। त्यामुळे काळजी जी आहे ती पोलिसांतर्फे घेतली जात आहे। कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये याची देखील पूर्णपणे खबरदारी इथे घेतली जात आहे। ब्रिजनेस प्रतीक जाधव सह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।